सर्वांची दिशाणी मार्गदर्शक मध्ये सर्वांचं स्वागत आहे. कालच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ईश्वरभाऊ रणशूर व परमेश्वर रणशूर यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय. आपल्यासोबत ईश्वरभाऊ आहेत. ईश्वरभाऊ, आज तुम्ही पक्ष प्रवेश केलाय, काय माहिती द्या? सर्वप्रथम मी आमचे सर्वांचे लाडके खासदार श्री रवींद्रजी वायकर साहेब यांचे मी खूप खूप आभार मानतो आणि महाराष्ट्राचे लाडके बहिणींचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे पण मी खूप मनापासून धन्यवाद मानतो की त्यांनी आमच्यासारख्या तळागाळातील कार्यकर्त्यांना व आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांना व एक प्लॅटफॉर्म दिला की समाजासाठी काम करण्यासाठी आम्हाला एक काहीतरी त्यांनी एक वाव दिलेला आहे. पक्षामध्ये प्रवेश करून जो मान सन्मान आम्हाला दिला त्याच्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि पुढील वाटचालीसाठी आम्ही शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढवण्याचं काम आम्ही ह्या आरे कॉलनीच्या वॉर्ड क्रमांक 53 पासून सुरुवात करू. तशी आमची ख्याती पूर्ण मुंबईभर आहे. आंबेडकरी जनता आम्हाला पूर्ण मुंबईमध्ये जाणते, पण आम्ही सध्या लक्ष हे वॉर्ड क्रमांक 53चे आमचे उमेदवार आहेत अशोकजी खांडवे, त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी आमच्यावरती आहे आणि आम्ही ते पूर्णपणे पार पाडू. त्यांच्या पाठी आम्ही खंबीरपणे उभा आहोत. तुमच्यासोबत तुमचं अमोल कीर्तिकर आमच्यासोबत अनेक वर्षांचा सहभाग होता आणि त्यांच्या खांद्याला खांदा देऊन तुम्ही काम करत होते. अचानक शिंदे गटात प्रवेशाचं कारण काय? अमोल कीर्तिकर आहेत, हे नेते आहेत आणि त्यांचे आमचे जुने संबंध होते. वैयक्तिक संबंध हे वेगळ्या ठिकाणी आहे, राजकारण हे वेगळ्या ठिकाणी आहे. त्यांचा आमचा वैयक्तिक असा कुठला वाद नाही. आजही आम्ही त्यांचा आदर करतो आणि राहिला प्रश्न राजकारणाचा, ते नेते आहेत, त्यांच्याबद्दल मी काही वक्तव्य करणार नाही. त्यांच्याबद्दल आमचे नेते आहेत रवींद्रजी वायकर. तुमच्या प्रवेशामुळे प्रभाग क्रमांक 53चे जे उमेदवार आहेत अशोक खांडवे यांच्या प्रचारात आणि मतदानात काय उच्चांक? आम्ही इतका उच्चांक दाखवू की तुम्हाला डायरेक्ट 16 तारखेला रिझल्टच आम्ही आणून दाखवू आणि पेढे वाटायला पहिला पेढा तुम्हालाच भरू. आपल्यासोबत परमेश्वर रणशूर जे गेल्या वंचित बहुजन आघाडीचे नेते होते, भाऊ काय माहिती द्या पक्ष प्रवेश? आम्ही 8 तारखेला उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या निवासस्थानी नंदनवन येथे श्रीमान खासदार उत्तर पश्चिम जिल्ह्याचे रवींद्रजी वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली 8 तारखेला पक्षप्रवेश घेतला व पूर्ण आंबेडकरी जनता जेवढी आरे कॉलनीमध्ये व पूर्ण मुंबईत, मी मुंबईचा अध्यक्षही होतो वंचित बहुजन आघाडीचा 2025 पर्यंत, पण जे एकनाथ शिंदे साहेबांचं काम व रवींद्र वायकर साहेबांचं काम त्या ठिकाणी लक्षात घेता एवढा धडाडीचा जोर व प्रत्येक गोष्टीत एक चिकाटी म्हणून काम करतात समाजासाठी. कुठलाही समाज असो, सर्व धर्म बंधू भाव घेऊन चालणारा असा पक्ष व असा नेता एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांचं आम्हाला भरपूर असं कामं या ठिकाणी महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना असो व गोरगरिबांसाठी भरपूर असे काही सुखसुविधा व उत्तर पश्चिम जिल्ह्यामध्ये रवींद्रजी वायकर साहेबांनी आपण बघू शकता की 12 फुटाचा त्या ठिकाणी संविधान पूर्ण महाराष्ट्रात नसेल तो संविधान संविधान चौक व संविधानाची प्रतिमा या ठिकाणी फक्त आरे कॉलनीमध्ये आहे व त्यांच्यामुळे हा आंबेडकरी समाज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव पूर्ण भारतात नाही तर पूर्ण जगामध्ये आहे. पण या ठिकाणी अशा आरे कॉलनी वस्तीमध्ये बाबासाहेबांचं चौक बांधून एक प्रेरणा म्हणून या ठिकाणी रवींद्र वायकर साहेबांनी पूर्ण आंबेडकरी
जनतेला या ठिकाणी दिली व येणाऱ्या 15 तारखेला आम्ही शिवसेना आपल्याला जे खासदारकीला तुम्ही उमेदवार म्हणून म्हणतात, आरे कॉलनीतली असंख्य मतं तुम्हाला मिळाली होती प्रभागातली. ती प्रभागातली वंचितची मतं आज शिवसेनेला देण्यासाठी तुमचा सहभाग कसा असेल? नाही बघा, मतदान ते मतं खेचता येतील का तुम्हाला? मता खेचता येतील. जो आम्हाला मानणारा वर्ग आहे, मग तो असा वंचित बहुजन आघाडीचाच नाही आहे. भरपूर लोक, प्रत्येक पार्टीचे, प्रत्येक समाजाचे लोक, गोरगरीब लोक, जे कुठल्या पक्षातही काम करत नाहीत, कुठेहीच नाहीत, आम्ही असं कुठला मतदान खेचणार नाहीत व काहीच नाहीत. जो आम्हाला मानणारा वर्ग आहे तो भरभरून मतदान फक्त धनुष्यबाणालाच करेन, एवढी आम्ही ग्वाही देतो. धन्यवाद. ताई, तुम्ही काय तुमचा देखील प्रवेश झाला, काय म्हणतो? हो, सर्वप्रथम मी शिवसेना पक्षाचे अधिकारी, ज्येष्ठ नेते यांचं धन्यवाद करते की आम्हाला संधी दिली शिवसेना पक्षात काम करण्याची, आणि ते आम्ही करणार चांगल्या प्रकारे. महिला आघाडीत बांधणी करणार तुम्ही? हो, आता मतदान झाल्यावर कळू. धन्यवाद.